परभणी जिल्ह्यात सीएम विरोधातल्या सीपीएमच्या रास्ता रोकोला हिंसक वळण, पोलिसांच्या 4 गाड्या फोडल्या, पोलिसांचा लाठीमार, 101 आंदोलक घेतले ताब्यात। परभणीतल्या ढालेवाडी गावातही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा संताप अनावर। बारामती तालुक्यातल्या जिराईत भागात तीव्र पाणी टंचाई, अपुऱ्या टँकर संख्येमुळे पाण्यासाठी लोकांची दाही दिशा पायपीट। बाळगंगा सिंचन घोटाळ्यात आणखी 3 आरोपींना अटक, 1 अभियंता आणि 2 कंत्राटदारांचा समावेश। अपुऱ्या पावसामुळे ऊसाचं उत्पादन घटण्याची शक्यता, मराठवाड्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी चिंतातूर। बीटी कॉटनच्या बियाण्यांवरची कंपन्यांची मक्तेदारी येणार संपुष्टात, सीआयएसआरला सरळ वाण विकसित करण्याचे पंतप्रधान कार्यालयाचे आदेश। आणि भंडाऱ्यातल्या वरठी ग्रामपंचायतीचे 19 कर्मचारी बसलेत कुटुंबासह उपोषणाला, किमान वेतन आणि राहणीमान भत्ता लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाड्यात दौऱ्याचा आजचा 3रा दिवस आणि शेवटचा दिवस आहे। आजच्या दिवसाची सुरुवात परभणीमधून करण्यात आली। परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आज सीपीएमनं मुख्यमंत्री ज्या मार्गावरून जाणार होते त्या गंगाखेड रस्त्यावरच्या सिंगणापूर गावावर फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन केलं, पण हे आंदोलन पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला। त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली। यात पोलिसांच्या 4 गाड्या फुटल्या तर 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले। त्यामुळे पोलिसांनी 100 आंदोलकांना काही वेळासाठी ताब्यात घेतलं। या प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी माकपनं आज मुख्यमंत्री ज्या मार्गावरून जाणार होते त्या सिंगणापूर फाट्यावर आंदोलन केलं होतं। या आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत येत असल्यामुळे मुख्यमंत्री त्या ठिकाणाहून निघाल्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झालेली आपण पाहू शकतो। या आंदोलकांनी पोलिसांच्या जवळपास 4 गाड्या दगडफेकीमध्ये फोडलेल्या आहेत आणि यामध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झालेली आहे। 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे, तर एका पोलीस उपनिरीक्षकाच्या गुप्तांगाला मार लागल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे हे आंदोलन एकदम हिंसक झालं आणि यामध्ये पोलिसांच्या गाड्या कशा प्रकारे फोडण्यात आलेल्या आहेत। माकपचं जे आंदोलन होतं ते आज हिंसक झालेलं आहे आणि आत्ताच काही क्षणामध्ये तिथून मुख्यमंत्री सुद्धा पास होणार आहेत। त्यामुळे या आंदोलकांना जवळपास 100 आंदोलकांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणचा आढावा घेऊन आता काही क्षणातच मुख्यमंत्री या ठिकाणाहून पास होणार आहेत। त्यामुळे या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। पुढे रुग्णा या ठिकाणी पोलिसांनी सीएम भेट देणार आहेत, त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि सध्या तरी या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परभणीपासून दौऱ्याला सुरुवात केली, त्यानंतर आता ते नांदेडला पोहोचलेत। परभणी ढालेवाडीमध्ये शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोरच संताप व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी गोंधळ घातला। कर्जमाफीवर बोलण्याची मागणी हे शेतकरी मुख्यमंत्र्यांना करत होते। परभणी जिल्ह्यातील ढाले गावात जो रुद्र अवतार बघितला शेतकऱ्यांचा, कदाचित त्यांनी हा अनुभव आधी घेतला नसेल। शेतकऱ्यांनी बेधडक बिंदास त्यांना काही खडे बोल सुनावले। त्यातील एक तरुण माझ्यासोबत आहे, त्यांनी शेतकऱ्यांबद्दलचे खूप महत्त्वाचे आणि आवश्यक प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारले। मला एक सांग, काय राग होता तुझा? मुख्यमंत्री साहेबांचे सारखे आश्वासन चालू आहेत। मुख्यमंत्री साहेब परभणी मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी आलेत, पीक पाहणी केली नाही, काय नाही। राज्य रस्ता 222 ना सरळ थेट निघतायत। एक आता बीडवरनं निघाले, ढालेगाव एक स्टॉप घेतला आणि इथनं कुठं 50 किलोमीटर बोरगाव स्टॉप घेणार आहेत।
कुठली पाहणी करणार आहेत ते मराठवाड्याच्या दुष्काळाची? चारा ते सांगतायत, ते पद्धत त्यांनी सांगायची आम्हाला गरज नाहीये. आम्ही शेतकरी आहे, आम्हाला माहिती आहे चारा कसा, पण चारासाठी पाणी आवश्यक आहे. आज शेतकऱ्याला, जनावराला, शेतकऱ्याला प्यायलाच पाणी नाही तर चारा उगवायचा कुठून आम्ही? त्यासाठी नगदी स्वरूपात तुम्ही चारा आणि नगदी स्वरूपात शेतकऱ्याला मदत करणं हे पहिलं प्राधान्य. बँकांना तुम्ही आदेश द्या, पहिलं कर्ज आहे तसंच ठेवा आणि सरसगट 100% सगळ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्या. काय म्हणाल? सर, आता साहेबांनी सांगितलं की जसं 2 रुपये किलोनं तांदूळ केले आणि 3 रुपये किलोनं गहू केले, तर प्रत्येकी माणसाला ते 2 किलो देतात, कुटुंबाला 2 किलो महिन्यात येतं. ते पुरतं का? आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही असं बोलता, सभेमध्ये सांगता 2 रुपये किलोनं दिलं, पण ते एकदम महिन्यासाठी 3 किलो प्रत्येक कुटुंबाची 3 किलो असते. मुख्यमंत्री येणार आहे म्हणून एका गावात पाण्याचा बंधारा तयार करतात आणि इथं शेतकरी 2 वर्ष झालं मरतोय, त्याला मदत मिळत नाही आणि थेट मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याशी संवाद साधलेला नाही. एकंदरीतच या ठिकाणी 2 दिवस शेतकऱ्यांनी जो आहे शेतकऱ्यांनी वाट बघितली मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधायचा, मात्र मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी दरी राहिलेली आहे. त्याचाच उद्रेक आपल्याला आज दिसतोय आणि शेतकऱ्यांनी ज्या काही मदतीच्या घोषणा केल्या त्यावर अजिबात शेतकऱ्यांचा आता विश्वास नाही. आपण बघू शकतो कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा संताप या ठिकाणी व्यक्त होत आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, ढालेगाव, परभणी. मुख्यमंत्र्यांनी वरवरची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही, त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त केलेला आपल्याला दिसून आला. मुख्यमंत्र्यांनी काल उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते आणि त्याचबरोबर त्यांनी मराठवाड्याला हक्काचं पाणी देण्याचं आश्वासन दिलं. तर पण 25 TMC पाणी देणं अशक्य असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलं होतं. शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत करण्याची घोषणा करायचं सोडून 25 TMC पाण्यासंदर्भात घोषणा केल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी बालाजी निर्भय याने. मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलंय की पाणी मिळणार नाही, याच्यावर शेतकरी नाराज झाले. शेतकऱ्यांना कुठेतरी मदतीचं, दुष्काळाची मदत अपेक्षित होती, मात्र पाणीच मिळणार नाही असं वक्तव्य करून शेतकऱ्यांची नाराजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याच्यामुळे शेतकरी नाराज झालेले आहेत. शेतकरी प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत याविषयी बोलण्यासाठी. आपण शेतकऱ्याला जाणून घेऊया की नेमकं काय वाटतं. मग देवेंद्र फडणवीस काल आलते, त्यांनी वक्तव्य केलं की 25 TMC पाणी मिळणार, आपल्या 7 TMC पाणी मिळणार. काय वाटतं आपल्याला कोणी या विषयावर? याच्यामध्ये असं आहे की काल खरं तर उस्मानाबाद जिल्ह्यात मुख्यमंत्री आले, सगळ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या की आपल्याला कुठला तरी दिलासा मिळेल, पशुधनासाठी काही योजना मिळतील, पाण्यासाठी काही परमनंट होईल. ह्याच्या उलट अगदी मुख्यमंत्र्यांनी काल भूमिका घेतलेली आहे की जे हक्काचं 25 TMC पाणी मराठवाड्यासाठी बहुप्रतीक्षित असा विषय होता आणि ह्या वेळेला तरी किमान अशा वाईट काळामध्ये मुख्यमंत्री त्याची घोषणा करतील आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गात, दुष्काळाने होरपळलेल्या या सगळ्या लोकांच्या मनात होती. परंतु काल मुख्यमंत्र्यांनी अगदी त्याच्या उलट निर्णय घेतलेला आहे की 7 TMC पाणी मराठवाड्याला दिलं जाईल अशी एक तुटपुंजी व्यवस्था करण्याचा मनोदय त्यांनी काल व्यक्त केला आहे. त्याच्यावर सगळे शेतकरी नाराज आहेत. म्हणजे त्यांनी सध्या तर पाण्याचा प्रश्नच मिटवायला पाहिजे आणि 21 TMC पाणी देणं गरजेचंच आहे. दुसरा प्रश्न असा आहे की त्या कॅनॉलमध्ये काही जमिनी गेल्यात लोकांच्या, त्याचा बी महत्त्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे ते असं वाटतंय की एकंदरीत 7 TMC पाणी केवळ देण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे. याच्यावर शेतकरी नाराज आहेत. जर हे पाणी मिळालं नाही तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, कायमस्वरूपी दुष्काळाला पर्याय मिळेल का, हा खरंच मोठा प्रश्न आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकार विरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरलंय, त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत सरकारला अर्ज पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. अर्ज घ्या, कर्ज द्या असं या मोहिमेचं नाव आहे. विदर्भातून 50,000 अर्ज पाठवण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातून 3,500 अर्ज पाठवून करण्यात आली. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत बारामती तालुक्यातल्या जिराईत भागात तीव्र पाणी टंचाई. मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट कसं गडद बनत चाललेलं आहे हे आपण बघितलं, पण पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे. बारामतीमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवते. 30,000 लोकसंख्येला फक्त 18 टँकरने पाणी पुरवठा होतोय. बारामती तालुक्यातल्या लोणी भोपकर गावातल्या जिरायत भागात दुष्काळाची तीव्र टंचाई आहे आणि तीव्रता जाणवू लागलेली आहे.
या भागातली तब्बल 16 गावं आणि 57 वाड्या त्याचबरोबर रस्त्यांवरच्या 30,000 लोकसंख्येसाठी केवळ 18 टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे। कधीतरी गावाला पाणी मिळेल या आशेवर कसबस इथले शेतकरी आणि गावकरी जगतायत। त्यातच हा भाग नेहमीच पाण्यापासून वंचित असल्यानं पाण्यासाठी भटकायचं तरी कुठे असा सवाल या गावातले शेतकरी विचारतायत। पडेल त्या पावसावर होतील तशी पिकं घेऊन शेतकरी शेती करतायत। माझ्या बरोबर येथील काही महिला व नागरिक आहेत। मी आता उभा आहे लोणी वापकर येथील गावामध्ये। येथील महिलांना आपण विचारू एकंदरीत पाण्यासाठी त्यांना कशा पद्धतीने पायपीट कराल। मला सांगा ताई, कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पाण्यासाठी पायपीट करताय? सकाळी आम्ही पहाटे 5 वाजल्यापासून इथे टँकरसाठी तटस्थ उभा राहतो। घरातलं काम वगैरे सगळे आजारी माणसं हे ते घरातलं काम धंदा सोडून आम्ही इथे टँकरसाठी उभा राहतो। परंतु तुम्ही जर पाहताल तर आम्ही टँकर आला की जो बारीक मुलगा सुद्धा आमचा पळत सुटतो। म्हणजे एक टँकर खाली जाऊन पाणी मिळण्याला काय अर्थ आहे का? वडील त्याच्या नोकरीसाठी रेल्वे खाली जातील आणि आम्ही पाण्यासाठी टँकर खाली जाऊ, पण पिण्यासाठी एवढी पायपीट आम्हाला सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून इथं थांबावं लागतं। जास्तीत जास्त पाण्याची त्यांनी मागणी केलेली आहे आणि महिलांसाठी वेगळी रांग आणि पुरुषांसाठी वेगळी रांग त्यांनी करण्याची मागणी केली। मला सांगा अजून काय पद्धतीने सेवा या ठिकाणी शासनाने पुरवल्या पाहिजे? गावातील 25% लोकांना पाणी भेटतं, 75% लोक तर अशीच राहतात। त्यामुळं शासनाने काय करावं, जास्तीत जास्त टँकर वाढवण्याचा प्रयत्न करावा। पाणीच नाही, पियालाच पाणी नाही तर शेतीला कुठलं पाणी? आमचं हे का दुसरं काहीच ना, शेती राहिली ना तरी चालेल। आता पिण्याचं लय हाल येतं, एक कॅन किती जणांना पुरवायचं? लोणी वापकर गावचे सरपंच आहेत, आपण त्यांना विचारू एकंदरीत गावची लोकसंख्या किती आणि कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी शासनाने केलं पाहिजे? लोणी वापकरची लोकसंख्या 4,537 लोकसंख्या आहे टोटल वाड्या वस्त्या धरून। आणि गावठाणामध्ये जे आपण टँकर वगैरे आता चालू केले, तर पूर्वी आम्हाला नाजरेचं पाणी यायचं, त्याच्यामुळे लोणी वापकर गावठाणला आपल्याला टँकर नव्हता। तरी आता आपण टँकरचा प्रस्ताव दिलेला आहे, पर कलेक्टर ऑफिसला हे केलेलं आहे। तरी सुद्धा आमची एक शासनाला विनंती की कलेक्टर साहेबांकडे जे आपले अधिकार आहेत टँकरचे, ते डायरेक्ट प्रांत साहेब तहसीलदार साहेबांना जर दिले तर त्वरित टँकरची अगदी संख्या वाढवू शकते। फक्त यांची पिण्यासाठी पाण्यासाठी त्या ठिकाणी मागणी आहे आणि खरंच शासन आता यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देईल का, हे खरं पाण्याचं आवश्यकतेचं ठरणार आहे। आपण बघितलं की पिण्याच्या पाण्याचं कशा प्रकारे दुर्भिक्ष आहे। घागरभर पाण्यासाठी दिवसभर रांगा लावून महिलांना त्या ठिकाणी बसावं लागतंय आणि कुठंतरी आता शेती राहू दे पण पिण्याच्या पाण्याची तरी सरकारनं सोय करावी, अशा प्रकारची आशा जी आहे ती शेतकऱ्यांची आणि एकंदरीत महिला वर्गाची असलेली आपल्याला दिसून येते। वळूया पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान कार्यालयाने भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे CICRला बीटी कॉटनचे सरळ वाण विकसित करण्याचे आदेश दिले। त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसातून निघणारी सरकीच बियाणे म्हणून वापरता येणार आहे। सध्या बीटी कॉटनचे संकरित बियाणं शेतकऱ्यांना विकत घ्यावं लागतंय। त्यासाठी दरवर्षी देशभरातल्या हजारो कोटी रुपयाची खर्च जो आहे तो शेतकऱ्यांना करावा लागतोय। बियाण्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची मक्तेदारी या निर्णयामुळे संपुष्टात येणार आहे। क्रायवन AC या जनुकावरील मॉन्सेंटो कंपनीचे सर्व पेटंट हक्क 2012 साली संपले होते। शेजारी पाकिस्तानने बीटी कॉटनचे 31 सरळ वाण विकसित केले आणि तिथल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले, पण भारतात बीटीचे सरळ वाण विकसित होत नव्हते। आता मात्र ही समस्या दूर होणार आहे। विजय जावंदे आपल्या सोबत आहेत, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात पाठपुरावा केला। त्यांना विचारूया, सर काय सांगाल तुम्ही, ज्या पद्धतीने संकरित बियाणं पूर्वी होतं आणि आता हे जे थेट वाण येणार आहे, काय फायदा याचा होईल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आजपर्यंत भारतात संकरित कापूस बियाण्यामध्ये बीटी होतं, त्याच्यामुळे ते बियाणं दरवर्षी विकत घ्यावं लागायचं। 850-900 रुपयाचं 450 ग्राम बियाणं विकत घ्यावं लागायचं आणि संकरित कापूस बियाणं हे भारताशिवाय मला वाटतं जगात कुठेच नाही आहे। पण मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा आभार व्यक्त करतो की त्यांच्या ऑफिसच्या हस्तक्षेपामुळे भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं आहे की क्रायवन AC MON 531 वरचं मॉन्सॅन्टोचं पेटंट संपलेलं आहे आणि हे जीन वापरून सरळ वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाऊ शकतं। हा निर्णय लागू झाला, पंतप्रधानांनी या संदर्भात लक्ष घातलं आहे, तर किती रुपये वाचतील शेतकऱ्यांचे देशभरातले, अंदाज काय सांगू शकाल? आज देशात म्हणजे महाराष्ट्रात तर 2 कोटी पॅकेट खपतात आणि या 2 कोटी पॅकेटच्या पैकी जे बियाणं आहे ते सगळं गुजरात आणि आंध्रमधनं येतं। माझ्या मते हा जवळपास 6 ते 7 हजार कोटी रुपयाचा व्यवसाय आहे फक्त संकरित बीटी कापूस बियाण्यांचा।
आणि याच्यामध्ये सीड कंपन्यांचा 3 ते 3.5 हजार कोटी रुपयाचा निव्वळ नफा आहे. एक शेतकरी जो फेर पेरणीच्या संकटाने आत्महत्या करतोय तो जरी वाचला तरी मला असं वाटतं की सरळ आणि इमानदारीनं दिल्यानंतर या सरकारला त्याचं श्रेय घेण्याचा अधिकार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा असेल किंवा विदर्भातले काही कापूस उत्पादक जिल्हे असतील, या ठिकाणी या निर्णयामुळे मोठा परिणाम जो आहे तो दिसणार आहे. पुढे प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत भंडाऱ्यातल्या वरठी ग्रामपंचायतीचे 19 कर्मचारी बसलेत कुटुंबासह उपोषणाला. ब्रेकनंतर बातमी आहे वाशिमची. वाशिम जिल्हा न्यायालयानं भूसंपादन अधिकारी तसंच लघु पाटबंधारे विभाग यांच्या जंगम मालमत्तेच्या जप्तीचे आदेश दिलेत. 1996 मध्ये लघु सिंचन विभागाच्या सिंचन प्रकल्पासाठी धर्मराज आडे आणि बंडू आडे यांची शेत जमीन संपादित करण्यात आली होती. मानोरा तालुक्यात चिखली इथल्या प्रकल्पासाठी ही जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र त्यांना जमिनीचा मोबदला दिलाच नव्हता. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर 2011 मध्ये न्यायालयानं त्यांच्या बाजूने निकाल दिला. भूसंपादन अधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांना 40 लाख आणि लघु पाटबंधारे विभागानं 7 लाख रुपये द्यावे असा आदेश न्यायालयानं दिला होता. मात्र या आदेशाचं पालन झालंच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं जंगम मालमत्तेच्या जप्तीचे आदेश दिलेत. यासंबंधी कायदेशीर कारवाई सुरू आहे. कोर्टानं 2011 मध्ये याची हे लावलेली आहे आमची पैशासाठी, तर ते पैसे आतापर्यंत आम्हाला मिळाले नाही. त्याच्यामुळे नेमकं आम्ही जप्तीचं वॉरंट घेतलेलं आहे. शेती लघु पाटबंधाऱ्यामध्ये गेलेली आहे. हो, त्याच्या जमिनीचा मोबदला मिळवा याच्यासाठी केस दाखल केलेला आहे जमिनीचा मोबदला मिळवा मधून. आणि तो जजमेंट झालेला आहे 11 मध्ये. आतापर्यंत आम्हाला पैसे मिळाले नाही. भंडारा जिल्ह्यातल्या वरठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलंय. ग्राम भत्ता, पंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि राहणीमान भत्ता लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. या आंदोलनात 22 स्थायी कर्मचाऱ्यांपैकी 19 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय. 19 ऑगस्ट पासून या कर्मचाऱ्यांचं साखळी उपोषण सुरू होतं. मात्र त्यानंतर ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता 1 सप्टेंबर पासून सर्व कर्मचाऱ्यांनी परिवारासह सामूहिक आमरण उपोषण सुरू केलंय. शासनाच्या नियमाप्रमाणे जो किमान वेतनाची मागणी आहे शासनाने जारी केलेला आहे, त्या किमान वेतनाची आणि राहणीमान भत्ता हा सर्व कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाहिजे ही माझी आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्याची या आहे. अजूनपर्यंत ग्रामपंचायतनं किमान वेतन देण्याच्या संबंधात काहीही संघटनेला कळवलेलं नाही. आणि ज्यांची जबाबदारी आहे, मुख्य जबाबदारी मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी सुद्धा अजूनपर्यंत ती कारवाई केलेली नाही. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.